हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. मी वैभवी पुन्हा एकदा तुमच्यासाठी न्यू ब्लॉग घेऊन आलेले आहे. आणि सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत दही. ह्यामध्ये चिकनला मी असे हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. मी वैभवी पुन्हा एकदा तुमच्यासाठी न्यू ब्लॉग घेऊन आलेले आहे. आणि हा ब्लॉग खूप दिवसांनी नाही तर एकाच महिन्याने मी हा ब्लॉग बनवते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन तंदुरीची रेसिपी आणि तंदुरी चिंबोरीची रेसिपी. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते त्याचे मसाले, की काय मसाले मी घेतलेत आणि मसाला कसा बनवते. इथे मसाले घेतलेले आहेत. तर मीठ, लिंबू, हळद, मसाला, काळी मिरी पावडर, गरम मसाला आहे, धने जिरा पावडर आहे आणि चिकन मसाला आणि हा BBQ तंदुरी मसाला आहे. इथे दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि बटर. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत दही. त्यानंतर आपण घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट. मग आपले जे हे मसाले आहेत त्यामधून मी सगळ्यात अगोदर टाकते हळद. हा घरी बनवलेला लाल मसाला एकदम झणझणीत. आम्ही कसे घाटी आहोत तर आम्हाला असं झणझणीत खायला जाम आवडतं. मग काळी मिरी, धने जिरा पावडर, हा गरम मसाला थोडा आणि हा चिकन मसाला. स्वादानुसार मीठ. स्वादात स्वाद आला पाहिजे ना जरा. आणि मग त्यामध्ये पिळायचं आहे लिंबू. मग घेतोय आपण BBQ चिकन तंदुरी मसाला. बटर मी हा सगळा घेते आणि ह्याला मी मिक्स करेल. आता हातानेच मिक्स करेल. मसाला मिक्स करून घेते मी. ह्यामध्ये चिकनला मी असे काप पण दिलेले आहेत म्हणजे मसाला कसा एकदम आतमध्ये बसेल. आणि मसाला थोडा जास्तच ठेवायचा कारण तंदुरीमध्ये कसा चिकनचे पीसेस मोठे असतात. तर मसाला जास्त असेल ना तर आतमध्ये तो मसाला भरतो. मसाला लावलेला आहे. आता चिकन ठेवते मी मॅरिनेट होत. एक हाफ एन आवर्स तरी मी ठेवेल. बाकी पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते की मी चिकन कसं तंदुरी बनवणार आहे ते ओव्हनमध्ये की गॅसमध्ये तव्यावरती. सो व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. मी बघू शकता चिंबोरी साफ धुवून घेतलेली आहे आणि त्याला पण आपण हा मसाला यूज केलेला आहे. सेम मसाला आहे फक्त ह्यामध्ये मी दही ॲड नाही केलेलं आहे. बाकी सगळे मसाले सगळे सेमच आहेत. तर हे चिंबोरी जे आहे ते आपली जाणार आहे ओव्हनमध्ये. आणि तंदुरी चिकन जे आहे त्याला ट्विस्ट मी तुम्हाला आता सांगून टाकते. तो आपण कुकरला लावणार आहोत. तर व्हिडिओमध्ये राहा पुढे कंटिन्यू. कुकरमध्ये का लावतोय आणि किती टाईममध्ये आपली चिकन तंदुरी कुकरमध्ये होईल ते सांगेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण चिकन कुकरमध्ये बनवतो आहे, तर तुम्हाला सांगते मी कुकरमध्ये कसं बनवतो आहे ते. तर मी सगळ्यात अगोदर प्लेट घेतलेली आहे
आणि त्याला फॉईल पेपरने रॅप केलेलं आहे. तर त्याला तेल लावलेलं आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता, म्हणजे जेणेकरून हे जे आपलं बॅटर आहे ते ह्याला चिपकणार नाही. तर हे आपण सगळं आता ह्यामध्ये एकत्र करून घेऊयात मस्त. तुम्ही बघू शकता कसं मॅरिनेट झालेलं आहे ते. मसाला एकदम बटर पण कसा मेल्ट झाला आहे चांगल्या प्रकारे. सो आता मी ह्यामध्ये टाकते हे पीसेस. मसाला कसा आपण जास्त बनवतो तर इथे पूर्ण बाजूने लावला पाहिजे, जेणेकरून पूर्ण चिकन हे मसाल्यामध्ये हे होईल, मिक्सअप होईल. खाताना फक्त कसं आपल्याला चिकन नाही लागणार, मसाल्याची पण टेस्ट लागेल. गेला आहे गॅसवरती आणि आता आपण ह्याची घेणार आहोत 1 ते 2 शिट्ट्या, जेणेकरून आपलं जे तंदुरी चिकन आहे ते एक 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल. आणि मग तुम्हाला मी दाखवेल की कुकरमध्ये कसं होतं आहे. नंतर आपण त्याला स्मोकी फ्लेवर देऊयात. ठीक आहे, कुकरमध्ये झालेलं आहे तंदुरी आणि आता मी हे स्मोकी फ्लेवर द्यायला गॅसवरती असं ठेवते. तर अशा प्रकारे तुम्ही बघितली असेल कुकरमध्ये तंदुरी कशी झालेली आहे ते. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, एका तासामध्ये ती रेसिपी होऊन जाईल. तर मी तुम्हाला तंदुरी चिंबोरीची रेसिपी सांगितलेली आहे आणि चिकन तंदुरीची रेसिपी सांगितली आहे. तुम्ही बघू शकता चाकण्याला एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे. सो तुम्ही नक्की घरी ट्राय करा. चाकणं असू देत किंवा असं नुसतं डाळ भातासोबत जरी तुम्ही खाल तरी एकदम एक नंबर अशी लागते ती. सो नक्की ट्राय करा माझी रेसिपी. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.